नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि मुलांना कसं बाहेरचं चटपटीत वडापाव, पाणीपुरी अशा काही गोष्टी खूप खाव्या वाटतात. तर ऋत्विकला पण आता वडापाव खाण्याची खूप इच्छा झाली आहे. सो बाहेर चांगला पाऊस पडतोय, तर आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे वडापाव. त्यासाठी लागणारं मी साहित्य काढून ठेवलं आहे. तर चला तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. वडापाव बनवण्यासाठी मी इथे सर्व साहित्य काढून घेतले. मी इथे 6 मिरच्या घेतल्यात. या मिरच्या फार तिखट नाही आहेत, त्यामुळे मी 6 घेतल्यात. त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला आहे, 5 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतला मी 3. 4 बटाटे मी ते उकडून घेतलेत. एक अर्धा चमचा मी इथे हिंगा पावडर घेतले. अर्धा चमचा मी इथे जिरं घेतले. हा मोठा चमचा, या चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 1 चमचा धने घेतले आणि हा छोटा चमचा बारीक, त्याच चमच्याच्या प्रमाणाने मी इथे 1 चमचा मोहरी घेतले. त्यानंतर 1 वाटी बेसन घेतलं आहे. बेसन तुम्हाला जर कमी पडलं तर तुम्ही परत त्यामध्ये ॲड करू शकता. तर 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यानंतर इथे मी मीठ, हळद, तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, जे धने आहेत ते इथे खलबत्त्यामध्ये म्हणजे असे एकदम असं बारीक नाही करायचे, थोडंसं आपण चेचून घेऊया. मी तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारे ते. हे बघा, मी अशा प्रकारे धने चेचून घेतलेत. म्हणजे जास्त असं बारीक अशी पावडर नाही केले, अर्धवट असं साली निघतील अशा प्रकारे मी चेचून घेतले धने. तर आता मी काय करणार आहे, हे मिरच्या, आलं आणि लसूण हे चेचून घेणार आहे, यामध्ये पेस्ट करून घेणार आहे त्याची. आता हे सगळं आपण चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये. का मी अशा प्रकारे हे आलं, लसूण आणि मिरची याची थोडी पेस्ट केली. आता ह्याच्यामध्ये ना हे जे मी धणे अर्धवट जरा चेचले होते ते यात टाकणार आहे आणि थोडं पूर्ण मिक्स करून घेणार आहे एकदम. जास्त आपल्याला चेचायचं नाही आहे, फक्त थोडंसं ते एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण. बघा, अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतले. आलं, लसूण, त्याच्यानंतर मिरची आणि त्यानंतर मग जे मी आपले धणे कुटले होते ते नंतर परत मी यामध्ये मिक्स करून एकदा परत चेचून घेतलं आहे. तर अशा प्रकारची पेस्ट तयार केली. तर आता इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये मी थोडं तेल घालणार आहे. जास्त तेल घालायचं नाही, थोडंच तेल घालायचं आपल्याला. तर तेल तापल्यानंतर तापलंय, तर आता आपण तेलामध्ये पहिली मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडायला लागली की नंतर मग हे जिरे आहेत ते जिरे त्यामध्ये टाकून घेऊया. एकदम अर्धा चमचा जिरे घेतलंय. त्यानंतर हा जो कढीपत्ता आहे तो कढीपत्ता आपल्याला अख्खा नाही टाकायचा, तुकडे तुकडे करून टाकायचे आहे. त्यानंतर ही जी पेस्ट केली आहे ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं एकजीव करून घेऊया. त्यानंतर जी हिंग आहे, अगदी अर्धा चमचा मी हिंग घेतलंय, ते हिंग पण मी यामध्ये ॲड करून घेते. बंद करून घेतलाय, कारण का आता जर आपण म्हणजे ते गरम ह्याच्यामध्ये आपण हळद जर टाकली तर जरा हळद करपू शकते, म्हणून मी आता हळद वरतून टाकून घेते. मीठ टाकायचे चवीप्रमाणे, प्रत्येकाला आपल्या हाताची सवय असते. तर आता हे सगळं मिश्रण जे मी बटाटा जो स्मॅश केलाय असं कुस्करून घेतलाय तो बटाटा यामध्ये मी टाकणार आहे आणि ते सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे. करून घेतलंय पूर्ण. आता हे ताटामध्ये काढायचे, थंड करायचे. त्यानंतर आपले छोटे छोटे बटाटे वडे, जसे आपल्याला साईज कोणाला मोठा आवडतो कोणाला छोटा आवडतो, तर साईजप्रमाणे आपल्याला वडे तयार करायचे. तर आता हे जे हात तयार झालं आहे ते ताटामध्ये मी काढून घेते. बघा, तर आता मी आपले वडे तयार करून घेते. थंड झाले सगळं सारण पण. हे बघा, जिरं पण दिसत आहेत, मोहरी पण दिसत आहेत त्याच्यामध्ये, आणि जे आपण
व अद्रक वगैरे लसूणची पेस्ट करून घालते, ते पण याच्यामध्ये असं उठून दिसते बघा. आणि चवीला पण हे अशा प्रकारे केलं ना, चवीला पण खूप छान लागतात. तर बघा आता अशा प्रकारे मी इतके छोटे साईजचे असे वडे तयार करून घेते सर्व. हे बघा अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेत. तर आता मी काय करते, हे बाजूला ठेवून नंतर हे बेसन पीठ आधी कालवून घेते. तर यामध्ये पिठामध्ये आपल्याला काय करायचे, हळद टाकायची, त्यानंतर मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. तर मग हे आता हे सगळं आपल्याला मिश्रण एकजीव करून कालवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचे, जास्त घट्ट पण नाही करायचे. तर अशा प्रकारे बेसन हे बघा, हे म्हणजे बघा हे असं प्रमाणाने करायचं बेसन. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर अशा प्रकारे हे पीठ मी कालवून घेतले. त्यामध्ये तेल तापत ठेवलं मी. आता तेल चांगलं तापलं की मग आपल्याला हे वडे आपले जे तयार झालेत ते पिठामध्ये डीप करून आपल्याला तळून घ्यायचे. तेल चांगलं तापलं आहे, तर आता मी हे वडे यामध्ये पिठामध्ये डीप करून तळून घेते. ना आपल्याला शक्यतो गॅस फास्ट ठेवायचा आहे, जेणेकरून जास्त तेल म्हणजे वडे असं शोषून घेत नाही जास्त तेल. त्यामुळे तुम्ही जर गॅस बारीक केला तर तेल खूप जास्त लागतं. त्यामुळे वडे तळताना आपल्याला गॅस शक्यतो फास्ट ठेवायचे आणि वडे तळून घ्यायचे. इथे बघा आता आपले वडे मस्तपैकी तळून तयार झालेत. तर आता मी लसूण चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे ना अर्धा लसूण पाकळ्या घेतल्यात. जास्त असं साली काढायच्या नाहीत आपल्याला, अर्धवट साली काढून घेतल्यात मी त्याच्या. आणि हे इतकं बेसन माझं शिल्लक राहिलं आहे. तर आता मी लसूण चटणी बनवते, जी वडापावसोबत खूप छान लागते. तर इथे तेल तर आहे आपल्याला तापलेलं ऑलरेडी. तर आपण याच्यामध्ये आता हे बेसन पीठ जे आहे ते असं सोडूया. म्हणजे असं हे असं कुरकुरीत असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे बघा मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की लसूण मी अशा प्रकारे साली काढून घेतल्यात लसणाच्या. तर आता इथे मी असे कुरकुरीत असं तळून घेतलं आहे. आता हे असं बेसन पिठाचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे लसूण पाकळ्या त्यानंतर हे जे तळलेलं आहे ते यामध्ये घालायचं. लसूण पाकळ्या आणि मगाशी मी जे बेसनचं असं कुरकुरीत असं भजीसारखं तळून घेतलं बघा कसं कुरकुरीत आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला आपला मसाला म्हणजे कोणाचा किती तिखट असतो त्याप्रमाणे मी आता इथे 1 चमचा, आमचा जरा तिखट आहे तर 1 चमचा मी इथे टाकणार आहे आपला जो घरगुती मसाला. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे चवीप्रमाणे. आणि हे सगळं एवढंच मिश्रण आपल्याला मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. म्हणजे एकदम पण बारीक करायचं नाही, थोडंसं दाणेदार असं करायचं आहे. तर मी मिक्सरला बारीक करून घेते. प्रकारे मी बारीक करून घेतलं आहे, म्हणजे जास्त एकदम असं बारीक केलं नाही आहे, थोडं दाणेदार असंच ठेवलं आहे. तर आता ही चटणी आपली तयार झाली आहे, ते वडे पण तयार आहे. तर आपण ऋत्विकला देऊया टेस्ट करायला आणि बघूया आपलं वडापाव कसं झालं आहे ते. आतमध्ये आपण ही चटणी टाकून घेऊया आणि वडापाव देऊया आणि बघूया आता ऋत्विकला टेस्ट करून कशी वाटते ते आपले वडापाव आपला. चला आपला वडापाव तयार झाला आहे खाण्यासाठी. तर आपण ऋत्विकला देऊया आणि त्यालाच विचारूया की कसं झालं आहे टेस्टला ते. चला इधर छान आहे. मिरची तिखट नाही ना. जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.